दिल्लीतील जंतर मंतर परिसरात पुन्हा एकदा हजारो तरुण जमा झाले आहेत. हातात फलक, घोषणाबाजी, पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि सोशल मीडियावर या आंदोलनाचे व्हिडिओ वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. काही दिवसापूर्वी शांत झाल्यासारखं वाटणारं आंदोलन पुन्हा एकदा पेटून उठलं आहे. पण नेमकं जंतर मंतरवर पुन्हा काय घडलं? लोक पुन्हा रस्त्यावर का उतरली? त्यांच्या मागण्या काय आहे? आणि या आंदोलनाचा देशाच्या राजकारणावर आणि विद्यार्थ्यांवर काय परिणाम होऊ शकतो? आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेऊया. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. दिल्लीतील जंतर मंतर हे अनेक वर्षापासून देशातील विविध आंदोलनाचं प्रमुख राहिलं आहे. कोणत्याही मोठ्या सामाजिक, राजकीय किंवा विद्यार्थी वर्गाशी संबंधित मुद्दा असेल तर त्याचा आवाज अनेकदा जंतर मंतरला ऐकायला. यावेळीही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. मिळालेल्या माहितीनुसार विविध विद्यार्थी संघटना, स्पर्धा परीक्षेचे उमेदवार आणि काही सामाजिक संघटनांनी पुन्हा एकदा जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं. आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, भरती प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा. सकाळपासून आंदोलनकर्ते जंतर मंतरवर जमा होऊ लागले. काही वेळातच परिसर घोषणाबाजीने दमदमून गेलं. अनेकांनी हातात फलक घेत सरकारविरोधात घोषणा दिल्या, तर काहींनी शांततापूर्वक आंदोलन करत आपल्या मागण्या मांडल्या. परिस्थिती लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला. जंतर मंतर परिसरात अतिरिक्त पोलीस बॅरिगेड्स आणि सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रशासन सतर्क असल्याचं दिसून येते. आंदोलनकर्त्याच्या प्रमुख मागण्यांमध्ये परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, पेपर लीक प्रकरणावर कठोर कारवाई, भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेणं यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान आंदोलनाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. काही तासातच हा विषय देशभर चर्चेचा विषय बनला. अनेकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला, तर काहींनी आंदोलनामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रासावर प्रश्न उपस्थित केला. आंदोलनादरम्यान काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे बातम्या समोर आल्या. मात्र प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं आहे. सध्या आंदोलन शांततेत सुरू असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून देशात विविध स्पर्धा परीक्षेशी संबंधित अनेक वाद समोर आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन अधिक महत्त्वाचं मानलं जातं. आता सर्वांचं लक्ष सरकारच्या भूमिकेकडे लागलं आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यावर सरकार कोणता निर्णय घेणार? चर्चा होणार का, की आंदोलन आणखी तीव्र होणार? हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. एक गोष्ट मात्र नक्की आहे, जंतर मंतर पुन्हा एकदा देशातील मोठं आंदोलनाचं केंद्र बनलं आहे. विद्यार्थी, तरुण आणि विविध संघटना वाढता सहभाग पाहता या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मात्र तुम्हाला या आंदोलनाबद्दल काय वाटतं? आंदोलनकर्त्यांच्या मागण्या योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जगात काय चालू आहे माहीत असण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.